जानती हैं और दोनों ही टीमें अब एक दूसरे के साथ दो दो हाथ करने के लिए अब ग्राउंड के बीच उतर चुकी हैं और मेरे साथ जुड़ चुके हैं एक सीनियर कमेंटेटर, एक बेहतरीन कमेंटेटर जो अलीबाग से आए हैं। बहुत ही सुंदर आवाज काका मात्रे, प्लीज वेलकम सर, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। उसी तरीके से अगर दर्शकों की बात करें तो सुंदर अंदाज से, बेहतरीन अंदाज से यहाँ पर दर्शक मौजूद हैं। सबसे पहले तो हम उनका मनपूर्वक हार्दिक स्वागत करते हैं इस क्रिकेट नगरी में एक बेहतरीन और सुंदर से आयोजन और नियोजन में। धन्यवाद सर। तर सेजस शेख आपण पाहतोय मुंबईचे एक जबरदस्त हिंदी समालोचक आपल्याला पाहायला मिळतात। मगाशी मच्छिंद्र पाटील, संदीप पाटील आपल्याला पाहायला मिळाले होते। हॅलो, नमस्कार क्रिकेट सिगो, बाग 11 क्रिकेट क्लब तळोजा यांच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धा 2016 मध्ये प्रकाशातील नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जिचं उद्घाटन समारंभ आपण पाहिलं होतं। रायगडचे एक जबरदस्त राजकीय नेते सन्माननीय रामशेठजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते बिल्कुल सुंदर और बेहतरीन आयोजन और नियोजन खूबसूरत अंदाज से। तर या दरम्यान आमच्या अतिथी कक्षामध्ये ज्यांचं आगमन झाले ते सन्माननीय श्री सुभाषजी केणी साहेब, तळोजा ग्रामपंचायत उपसरपंच यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं देखील आपण बाग 11 क्रिकेट क्लब तळोजा यांच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया। तो या मैदानाकडे पाहत आहेत की दिनांक 13/2/16 ते 17/2/16 अशी एक भव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहायला मिळणार आहे। या तळोजाची एक नाईट क्रिकेट स्पर्धा, एक मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहायला जाते, जिचं प्रथम पारितोषिक 2,22,222 रुपये, द्वितीय पारितोषिक 1,11,111 रुपये, तृतीय पारितोषिक 55,555 रुपये आणि चतुर्थ पारितोषिक 44,444 रुपये, तब्बल 4,33,332 रुपयाची क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेतला हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। ठाणे जिल्ह्यातून आलेला त्रिशाइल मोठगाव संघ विरुद्ध चॅलेंजर पारगाव या संघामध्ये पहिला चेंडू यावेळी काही वेळ हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू शेतीच्या हातामध्ये विसावतोय आणि पहिला धक्का बसतोय तो त्रिशाइल 11 मोठगाव संघाचा सलामीचा फलंदाज या ठिकाणी निलेश मात्र मैदानातून बाद होतोय 0 या धावसंख्येवर। आणि दुसरा गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या स्पर्धेमधला की ज्याने पहिल्या चेंडूवर निलेश मात्रे सारखा एक जबरदस्त फलंदाज ज्याने आपण पाहिलं तर स्वर्गीय रतन बोट ट्रॉफी या स्पर्धेचं विजेतेपद मिळणारा हा खेळाडू ज्याला मालिकावीरचं पारितोषिक दिलं गेलं होतं तो मात्र या मैदानातून बाद होतोय आणि एक मोठा धक्का त्रिशाइल 11 मोठगाव संघाला। माफ करा, आमचे या ठिकाणी 12वे खेळाडू जे होते त्यांनी फार मोठी चूक केली या ठिकाणी, ज्याने या ठिकाणी सांगितलंय की 12वा खेळाडू असा असायला पाहिजे ज्याला आपल्या खेळाडूंची नावं माहिती असणं पाहिजे। माफ करा, निलेश मात्र आपण या ठिकाणी पाहताय या ठिकाणी मैदानामध्ये, मात्र आम्हाला निश्चित आम्ही गुणरेखक आणि आमचे 12वे खेळाडू यांच्या मार्फत आम्हाला जावं लागतं, त्यामुळे प्रेक्षकांची निश्चित पुन्हा एकदा आम्ही माफी मागतोय। आमच्या समालोचन कक्षातून बोलूया निलेश मात्रे एक जबरदस्त खेळाडू, मात्र बाद झाला होता फलंदाज या वेळेला किरण पाटील मैदानातून परतला होता। नवीन फलंदाज मैदानामध्ये यावरचा चेंडू निश्चितच यामध्ये पूल केले, चेंडू स्क्वेअर लेग वरून डीप स्क्वेअर लेग चेंडू या ठिकाणी निश्चितच या जातोय सीमापार आणि हा खणखणीत या ठिकाणी षटकार 6 धावांसाठी। तर निलेश जो असं एकमेव फलंदाज आपण पाहिला, तिसरा फलंदाज या स्पर्धेमध्ये आणि पहिल्या चेंडूवर या षटकार मारून खातं उघडलंय। तर निलेश मात्रे हा एक जबरदस्त फलंदाज आपण पाहिला जो डाव्या उजवा असं कोणता खेळाडू आहे हे साधारणतः गोलंदाजाला माहिती पडत नाही। माफ करा, निलेश मात्रे खेळतात याकडे किरण पाटील बाद झाले होते, किरण पाटील वैयक्तिक 0 धावसंख्येवर। तर नवीन फलंदाज येतोय महेश पहिले षटक पाहतोय त्या ठिकाणी आपण पाहताय 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज यष्टीषक 9 खेळाडू 30 या सर्कलमध्ये असताना यावी गोलंदाज आपल्या बॉलिंगवर गोलंदाज आकाश तारेकवर ज्याला आम्ही रायगडचा वंडर बॉय असं म्हणतो, यावी छोट्या रफने गोलंदाजी करतोय। पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी केली होती, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट चेंडूचा कोणता संपर्क नाही, उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतोय आणि त्याचबरोबर निर्धाव चेंडूची सांगता होते। निलेशसाठी आपण जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आपण पाहताय, शॉर्ट गली शॉर्ट पॉइंट एक क्षेत्ररक्षक आपण पाहताय यावी बेडऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत असताना यावेळीचा चेंडू बॅकफुटचा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता, ऑन साइडला बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही, उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतोय आणि त्याचबरोबर निर्धाव चेंडूची सांगता होते। ऑनसाइडच्या क्षेत्ररक्षणाची विरेचना आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आपण पाहताय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट आणि एक लॉंग ऑन ही विरेचना या ठिकाणी असताना आकाश
आकाश तारेकरचा आता चेंडू निश्चितच उजव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र आपण पाहतो शॉर्ट फायनलच्या दिशेने हवेमध्ये आणि अशा प्रकारे यावी. आता मात्र आपण पाहिलं निलेश मात्र बाद होत आहेत. वैयक्तिक जर आपण या ठिकाणी पाहिलं ज्याने एका षटकाराने खातं उघडलं तो फलंदाज मैदानातून बाद होत आहे आणि अशा प्रकारे दुसरा फलंदाज त्रिशा 11 संघ मोठागाव संघाचा फलंदाज मैदानातून परतलाय. 2 गडी बाद. धावसंख्या आपल्याकडे पाहायला मिळते ती 6. सर आपण जर पाहिलं तर शहजाद शेख साहेब आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आज ठाणे जिल्ह्यातला एक जबरदस्त संघ या ठिकाणी खेळतो. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक क्रिकेट रसिक या ठिकाणी आले असतील. त्या ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांचं देखील या ठिकाणी मी निश्चित हार्दिक स्वागत करतोय. मात्र रायगडचे आपण पाहता की ही क्रिकेट स्पर्धा जर म्हणली तर एक मोठी क्रिकेट स्पर्धा. रायगडचे प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने मैदानामध्ये. बिल्कुल, इसीलिए तो इस प्रतियोगिता को नाइट वर्ल्ड कप कहा जाता है. तर ह्या दरम्यान एक जबरदस्त आयोजक आपण पाहताय ज्यांनी गेली 15 वर्ष ज्या भारतातीच एक मोठी क्रिकेट स्पर्धा ज्याला आम्ही नेहमी ग्रामीण क्रिकेटचं वर्ल्ड कप असं म्हणलं ते सन्माननीय विनोददादा पाटील साहेब यांचं या ठिकाणी आमंत्रण. त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हावं. एक असे जे आयोजक आपल्याला पाहायला मिळतात की ज्याने सलग 15 वर्ष या डोंबिवली परिसरामध्ये आपण पाहायला मिळते मोठी क्रिकेट स्पर्धाचं आयोजन दिलं. ते विनोददादा पाटील साहेबांचं या ठिकाणी त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर त्यांना विनंती आपण असं राहायचंय आणि मैदानाकडे आपण जाऊया. यावेळीचा हा चेंडू मात्र आपण पाहिला होता फलंदाजाने खेळून काढला होता चौकारासाठी 4-10 मिनिटात ते संघाला आणि फलंदाज यावेळी आपल्याला पाहायला मिळाला होता महेश ज्याने चौकारने आपलं खातं उघडलं. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धावप्रकारे येते ती डबल अंकामध्ये 10 धावा. मात्र 2 फलंदाज गमावले. आपण पाहायला मिळतं त्रिशा 11 मोठागाव. विनोददादा पाटील साहेबांचं जर आपण सांगायचं झालं तर एक असा आयोजक मी गेल्या 15 वर्षामध्ये पाहिलेला आहे की जे संघ पराभूत झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वतः मैदानामध्ये जातात आणि हरलेल्या संघाला पराभूत संघाला ते हात मिळवतात हस्तांतरण करतात आणि सांगतात की अपयशी यशाची दुसरी पायरी आपण चांगला प्रयत्न करा. आणि या ठिकाणी तोच प्रयत्न या आपल्याला पाहायला मिळालं होतं. ते निश्चितच या वर्षी जी स्पर्धा संपन्न झाली होती 15वी होती स्वर्गीय रतनबॉ ट्रॉफी मध्ये. तर ते आयोजक आमचे विनोददादा पाटील यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया व या मैदानाकडे. पहिलं षटक होतं. पहिलं षटक आपण पाहिलं होतं रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर. फार मोठं नाव आहे क्रिकेट क्षेत्रामध्ये आकाशचं. ज्याने नुकताच खोपोलीच्या मैदानापैकी जबरदस्त फलंदाजी केली होती. तो हा गोलंदाज ज्याने या षटकात थोडंसं महागडं षटक विकलं. 10 धावा दिल्या आणि 2 फलंदाज बाद केलं. तर महेश जो आपण पाहतोय मोठागाव संघाचा त्रिशाला मोठागाव संघाचा ज्याने आपण पाहिला होता एक तिसरा फलंदाज ज्याने चौकाराने या स्पर्धेमध्ये खातं उघडलं. अतिशय सुरेख खेळपट्टी सुरेख असं आउटफील्ड आपण पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचं संपूर्ण जर आकर्षण जर आपण पाहिलं तर कव्हरेज इंडिया क्रिक वैभव बेटा राहुल उल्लेकर WTC संतोष नारेकर tenniscricket.com युट्यूबच्या माध्यमातून आपण जर गेलं तर थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता. क्रेन कॅमेरा जो आपण पाहिलं स्वर्गीय रतनबॉ ट्रॉफी मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. त्याचबरोबर 32 फूट बाय 14 फूट भव्य स्क्रीन आणि त्याचबरोबर विनोददादा पाटील साहेबांच्या बरोबरीने अतिशय सुरेख अशी कामगिरी करणारे काटेई संघाचे संघनायक आणि या स्पर्धेचे सन्माननीय अनंतजी पाटील साहेब या ठिकाणी आले. त्यांचं देखील आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहोत. तर वय मैदानाकडे पाहतो. या दुसरे षटक गोलंदाज वय वर्ष 45 अतिशय मोठा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते कमलाकर मामा यावी येतोय दुसऱ्या एंड कडून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. निश्चितच अक्रॉस द लाईन खेळण्यासाठी प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडू यांचा संपर्क चेंडू आपण पाहतोय वाईडचा इशारा पंचांचा आणि या ठिकाणी एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. ती आपण पाहतोय 11 धावा त्रिशा 11 मोठागाव संघाची. दुसरी षटक पावबीजा आपण पाहायला मिळते. यावी गोलंदाज कमलाकर मामा निश्चित फलंदाजांनी प्रयत्न केला. चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने गेला होता. कट करण्याचा प्रयत्न केला. बॅट चेंडूचा तितकं चांगलं संपर्क ओव्हर थ्रो या ठिकाणी होतोय. मात्र फायदा नाही कारण बॅकअप जर आपण पाहिला तर निश्चित चांगला होता. आणि यावेळी मात्र 22चा इशारा पंचांचा आणि अशा प्रकारे 1 धावेच्या मदतीने एकूण धावसंख्येवर बदल होतोय. ती फलंदाज आपण पाहत आहे यावेळी महेश ज्याने चौकार मारला होता. तर यावेळी एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 12 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर कमलाकर मामा क्षेत्र शिवरेश जर आपण या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गली शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर एक लॉंग ऑफ दरम्यानचा चेंडू यावेळी
गोलरची भूमिका करतात आणि दरम्यान हा चेंडू यावेळी पुन्हा एकदा आपण पाहिलं शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला होता आणि पंचांची या ठिकाणी कोणत्या इशारा नाही. एकदा मिनिट संघाला एका धावेच्या मध्ये धावसंख्येत 1 ने वाढ होते. एकूण धावसंख्या फिशा 11 मोठागाव संघाची जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 19 धावा. दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र पाहिला निश्चितच एक जबरदस्त मनगडी ताकद होती. फलंदाज आपण पाहायला मिळते ती गणेश भोईर एक जबरदस्त यष्टीची भूमिका निभावणारा हा फलंदाज ज्याने हा चेंडूला आपण पाहतात बिडविकेट सीमाचे पाठवून दिलाय 6 धावांसाठी. षटकार गणेशच्या बॅटमधून गणेश भोईर यांची वैयक्तिक धावसंख्या 7 संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकते. एकूण धावसंख्या धावल्याकडे येते ती 25 धावा. आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण पाहताय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्वर्धेचे सर्वात सन्माननीय विनोदजी पाटील साहेब काटई, सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेब काटई, अनंतजी पाटील साहेब काटई, योगीजी पाटील साहेब काटई आणि बाळूजी म्हात्रे साहेब नांदिवली या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा बाग 11 क्रिकेट क्लब क्रिकेट संघ तळोजा यांच्या वतीने आधी प्रकाश ज्योती क्रिकेट स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. पुढे मैदानाकडे धावसंख्या धावपलकार पाहायला मिळते ती यावेळी 26 धावा. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. दरम्यान हा चेंडू राऊंड विकेट बारा केला होता. गोलंदाज कमलाकर मामाने चेंडूला आपण पाहतात बॅटच्या पट्ट्यात चेंडू खेळून काढला होता मिड ऑफ क्षेत्रामध्ये जोपर्यंत एकच धाव मिळते ती फलंदाजाला आणि एका धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या धावपलकार पाहिजे 2 षटकांचा समाप्ती होते आणि या 2 षटकांच्या एकूण समाप्तीनंतर धावा धावपलकार आपल्याला पाहायला मिळतात त्या 27. प्रति षटकाचा जर आपण विचार केला तर प्रति षटक धावा धावपलकार आल्या त्या यावी निश्चितच 13.50 च्या सरासरीने गोलंदाज पृथक्करण यावी कमलाकर मामा याचं षटक होतं. 1 षटक 0 धाव 17 धावा आणि कोणती सफलताने आकाश कार्यक्रमात यशस्वी गोलंदाजा ज्याने 10 धावा दिल्या आणि 2 फलंदाज बाद केला. 30 षटक या ठिकाणी मार्गस्थ होणार आहेत. पॉवर प्लेची षटक समाप्त झाले. क्रिकेटचं कृषी होतं जिथे बॅट चेंडूचं युद्ध. या युद्धामध्ये काय घडणार काय बिघडणार ऐकूया. सर्वप्रथम आपण आमचे मुंबईचे जबरदस्त समालोचक हिंदीमधून शेजाद शेख यांना. ओ टू शेजाद शेख. धन्यवाद. धन्यवाद काका मात्रे सर. एक बेहतरीन मराठी की आवाज, सुंदर और सुरीली, अलीबाग के रहवासी हैं और सुंदर कमेंट्री का नजारा आप तक के पहुंचाया है. तो चलते हैं दोस्तों, 2 ओवर की समाप्ति हो चुकी है. 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 27 रन 2 विकेटों के नुकसान के बाद. अच्छी शुरुआत अच्छी हो तो अंत भी अच्छा होता है. तो देखते हैं, बची है सिर्फ 18 गेंदें इस इनिंग की आनी बाकी. इस 18 गेंदों की दशा और दिशा क्या होगी, किस तरीके से प्रहार करते हैं बल्लेबाज या फिर गेंदबाज अंकुश लगाने में सक्षम और कामयाब हो पाते हैं. गेंदबाजी की कमान संभाली है गेंदबाज आकाश तरेकर. एक बड़ा नाम टेनिस क्रिकेट की अगर बात करते हैं तो निजी दूसरा ओवर लेकर टीम के लिए व्यक्तिगत तीसरा ओवर लेकर. इसी बीच ये गेंद इस बार फ्लिक करने की कोशिश, रिवर्स खेलने का प्रयास किया था. गेंद मिडल स्टंप को चूमती हुई और विकेटों का फर्नीचर पूरी तरीके से बिखेरता हुआ ये गेंद एक बड़ा झटका. अच्छे बल्लेबाज आउट होकर महेश पब्लिक लौटते हुए एक बड़ा झटका पहली गेंद पर ही. जब सीधी उंगली से घी निकलता हो तो उंगली टेढ़ी को करे, बिल्कुल उसी तरीके का दृश्य देखने मिला. पहली गेंद पर ही रिवर्स स्ट्रोक करने का प्रयास किया. सही तरीके से गेंद को पहली तरीके से माप लिया था गेंदबाज आकाश तरी ने, जो कि टेनिस क्रिकेट के काफी बड़े सितारे हैं. उनकी गेंद पर पहली गेंद पर रिवर्स खेलने का प्रयास बनाया था बल्लेबाज ने, नाकामयाब हुए महेश अब पवेलियन के लौटते हुए. लेकिन अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन किया. 6 गेंदों में ताबड़तोड़ 12 रन बनाने में सक्षम और कामयाब रहे. बिल्कुल इससे पहले की ओवर में अगर बात करते हैं कि निजी दूसरा ओवर लेकर आए हैं, पहली ओवर में ही इन्होंने यानी पावर प्ले की पहली ओवर में पहली गेंद पर विकेट हासिल की थी. और जब दूसरी ओवर खुद की निजी दूसरी ओवर लेकर आए हैं उस वक्त पर भी पहली गेंद पर विकेट ली. इस बार ये फुल एंड डिलीवरी, बहुत ही डेंजर डिलीवरी जिसे यॉकर डिलीवरी कहा जाता है. बिल्कुल गेंद विकेटों के बीच में लाइन और लेंथ पर नजर आती हुई शरीर से गेंद जा टकराई. अंपायर का इशारा यहां पर आउट के रूप में परिवर्तित होता हुआ बैक टू बैक ये खिलाड़ी दूसरा विकेट हासिल करता हुआ. बहुत ही सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन. इस गेंद की अगर बात करें तो इसे कैंसर डिलीवरी कहा जाता है. इस गेंद को यॉकर गेंद कहा जाता है. इस गेंद पर बल्लेबाज सिर्फ अपने विकेटों को बचाने का प्रयास करते हैं, ना कि बड़े स्ट्रोक खेलने का. और उसी तरीके की चूक करते हुए बल्लेबाज यहां पर पकड़े गए.
अंपायर की तरफ जोरदार अपील की, अपील को स्वीकारा अंपायर ने और लेग बिफोर के रूप में एक बड़ा झटका लगता हुआ बल्लेबाज के रूप में। निश्चित कर या ठिकाणी आपण पाहिलं होतं फलंदाजाला या ठिकाणी आपण पाहिलं जो 3 यष्टींच्या समोर आमचे पंच जावेद फरीद साहेब या ठिकाणी पंचांच्या भूमिका निभावतात, तर आमचे दुसरे पंच आपण या ठिकाणी पाहिलं ज्याने सुरेख अशी या ठिकाणी निश्चितच हे पायला मिलते। ओवर टू शेख सर। इस बार फ्रंट फुट पर निकलकर काफी करारा प्रहार किया है, गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में 1 रन के साथ बल्लेबाज ने अपना खाता खोला, स्ट्राइक को रोटेट किया। आकाश तरे जो कि हैट्रिक पर दस्तक दे रहे थे, अच्छी लाइन और लेंथ पे गेंदबाजी कर रहे हैं। सितारा वो भी रात के वक्त इस सरजमी पर चमकता हुआ बिल्कुल कहा जा सकता है, सटीक लाइन और लेंथ में गेंदबाजी करते हुए। इस बीच ये गेंद हल्के हाथों से खेलने का प्रयास, कलाइयों का उपयोग किया था, गेंद को दिशा देने की कोशिश की थी। आकाश तरे दौड़ लगाकर गेंद को फील्ड करते हुए नजर आए, लेकिन 1 रन चुराने में सक्षम और कामयाब दोनों ही बल्लेबाज। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल, अच्छा कॉम्बिनेशन कहा जाएगा। आकाश तारेकर अच्छी लाइन और लेंथ पे गेंदबाजी करते हुए सुंदर और बेहतरीन, बिल्कुल बहुत ही लाइन और लेंथ के हिसाब में गेंदबाजी कर रहे हैं। इसी बीच ये गेंद, इस बार काफी करारा प्रहार, गेंद डीप लॉन्ग ऑन की दिशा में 1 रन जरूर पूरा किया। 1 ही रन से संतुष्ट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। उस्मान पटेल जहां कहीं भी हो प्लीज, और नसरुद्दीन पटेल साहब जहां कहीं पे भी हो, आपको वीआईपी डाइस पर आना है। चलते हैं मैच की तरफ रुक करते हैं। स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 30 रन। इसी बीच अगली गेंद आकाश की, इस बार बड़ा स्ट्रोक लगाना चाह रहे थे, गेंद सही तरीके से बल्ले पर नहीं आई। गेंद शॉर्ट फाइन लेग की दिशा में, जब तक कि खिलाड़ी गेंद को फील्ड करते 1 रन जरूर मिलता हुआ। 1 ही रन से संतुष्ट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। इसी के साथ ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 31 रन दर्शाता हुआ। आकाश तारेकर की अगर बात करते हैं तो 2 ओवरों में सिर्फ और सिर्फ 14 रन खर्च किए हैं और 4 बड़े विकेट उन्होंने हासिल किए हैं। अच्छी गेंदबाजी, जिस तरीके का नाम उस तरीके का काम, ये कहा जाएगा। निश्चित आकाश तारेकर जर आपण पाहिलं तर रायगडचा एक जबरदस्त मोठा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, अष्टपैलू खेळाडू ज्याने कधी गोलंदाजी त्याचबरोबर फलंदाजीमध्ये अतिशय सुरेख अशी कामगिरी केली, ते आपल्या चॅलेंजर पारगाव संघासाठी। आणि आज जर आपण विचार केला त्यांनी त्याच टप्प्यावर गोलंदाजी केली, फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवला आणि परिणाम या ठिकाणी आपल्याला मिळतोय की त्याने या 2 षटकांमध्ये तब्बल 14 धावा देत तर त्यांनी 4 फलंदाज बाद केले। बहुत ही बढ़िया बात है। अगर कहा जाए सीमित ओवरों के मुकाबले में बल्लेबाज ना आओ देखते हैं ना ताओ, जो भी मिले वो खाओ, यानी रनों के भूखे होते हैं। और उस वक्त में एक सस्ता ओवर करना, एक अनुभवी गेंदबाज के हाथ में गेंद कप्तान जब सौंपते हैं तो उसका सही तरीके से परिणाम ये देखने हमें जरूर मिला है। अब आए हैं नए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर, केतन को लाया गया है। रनों को जिस तरीके से आकाश ने रोका है उसी तरीके से अब इस गेंदबाज को उसी लाइन और लेंथ पर गेंदबाजी के लिए लाया गया है। तो देखते हैं किस प्रकार की गेंदबाजी करते हैं। इसी बीच ये गेंद, इस बार काफी करारा प्रहार, गेंद डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में 1 रन तेजी के साथ पूरा किया। 1 ही रन से संतुष्ट नजर आते हुए, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। प्रहार अच्छा था, कोशिश अच्छी थी, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद। फील्डिंग की अगर बात कर सकते हैं तो देख सकते हैं ऑफ साइड की फील्डिंग रचना काफी खूबसूरत तरीके से सजाई गई है। थर्ड मैन, एक शॉर्ट पॉइंट, उसी तरीके से डीप एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ। इस बार फ्रंट फुट पर निकलकर बड़ा स्ट्रोक करना चाह रहे थे, गेंद और बल्ले का बिल्कुल मिलाप नहीं हुआ। गेंद सुरक्षित कीपर के दास्तानों में डॉट के रूप में। इस डॉट के साथ साथ अब बल्लेबाजों पर दबाव बनाने की कोशिश कर रहे हैं गेंदबाज, उन पर प्रेशर डालने की कोशिश कर रहे हैं। जितनी गेंदें डॉट होंगी बल्लेबाज उतने ही ज्यादा बड़े स्ट्रोक करने की चाह जताएंगे। अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार। इस बार ये काफी तेज तर्रार गेंद थी, गति पर कंट्रोल नहीं रख पाए, लेकिन लेग साइड की दिशा में गेंद को किया, दिशा से काफी ज्यादा बाहर, लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद, वाइड का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ, अतिरिक्त रनों में 1 रन और जुड़ता हुआ। नसरुद्दीन पटेल साहब जहां कहीं पे भी हो प्लीज हमारे वीआईपी डाइस पे आ जाए। नसरुद्दीन पटेल साहब, इस बीच लो फुल टॉस गेंद, काफी करारा प्रहार, गेंद लॉन्ग ऑन की दिशा में 1 रन तेजी के साथ पूरा किया। 1 ही रन से संतुष्ट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। यहां पर सिंगल से मैच में पकड़ बनाने की कोशिश, इंतजार, सबर यहां पर देखने मिल रहा है बल्लेबाजों की तरफ से कि यहां पर सबर कर रहे हैं बड़े स्ट्रोक लगाने के लिए। इसी बीच ये गेंद,
इस बार ये तेज तर्रार गेंद थी, बहुत ही सुंदर फील्डिंग का प्रदर्शन। थर्डमैन के खिलाड़ी ने गेंद को आसानी के साथ रोकने की कोशिश की, लेकिन बहुत ही अच्छा एफर्ट। अगर इनके हाथों से गेंद छटकती और छूटती तो तेज गति से बाउंड्री लाइन की तरफ गेंद जा सकती थी, 4 रनों का इजाफा मिल सकता था, लेकिन सुंदर फील्डिंग का प्रदर्शन, खूबसूरत फील्डिंग का प्रदर्शन। स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं। स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 36 रन। इस बार फुल एंड गेंद थी, काफी करारा प्रहार, बल्ले की जड़ से खेला गया स्ट्रोक, थोड़ी सी मिस फील्डिंग, दूसरे रन के लिए दौड़ लगती हुई और सुंदर सा थ्रो हो, लेकिन कीपर की थोड़ी सी चूक और यहां पर आत्महत्या के रूप में विकेट का पतंग होता हुआ। ये रन लेना एक रिक्स भरा रन था, एक आधा की बलि चढ़ाने जैसा था, और उसी रूप में यहां पर बलि चढ़ाकर एक नए बल्लेबाज को बल्लेबाजी करने का मौका दिया गया है। आउट हुए रनआउट के रूप में हेमंत बोयर अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन अपना विकेट उन्होंने जाया किया है। जो नए खिलाड़ी आए हैं उनके लिए स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 38 रन, 38 ऑन बोर्ड, 38 रन हो चुके हैं। चौथा ओवर जारी है, चौथे ओवर की अभी भी कुछ एक गेंद आना शेष है। देखते हैं इस गेंद की दशा और दिशा क्या होती है। दरपेश के लिए यह गेंद काफी तेज तर्रार गेंद थी, एक रन तेज कदमों से पूरा किया। अंपायर का इशारा वाइड के रूप में। जलपेश जो कि नए बल्लेबाज के रूप में है, या एक्स्ट्रा की अगर बात करते हैं तो आजकल हम मॉल में जाते हैं तो एक पे एक फ्री, यहां पर वाइड पे 22 फ्री, यानी 2 रनों का इजाफा। स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 40 रन, अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन। इसी बीच ये गेंद, इस बार ये काफी करारा प्रहार, गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में, 1 रन जरूर मिलेगा, 1 रन से ही संतुष्ट। सिंगल से मैच को आगे बढ़ा रहे हैं। अंतिम और आखिरी ओवर जारी है, इस ओवर में बल्लेबाज अब टूट पड़ेंगे, यानी ये तोडू फोडू ओवर जरूर कहा जाएगा। निश्चित सर, आपण पाहिलं तर 41 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात। तर एक ओळख पंचांची आपण पाहिलं, जावेद फरीद साहेब कल्याण, संजय सावंत ठाणे जे आता विश्रांती घेतात, मात्र आमचे मोरबीचे अतिशय जबरदस्त पंच म्हणून सुनील पाटील साहेब मोरबी या ठिकाणी पाहायला मिळतात। अब्दुल रहमान चाचा देखील आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या बैठकीमध्ये। एकूण आयोजकांकडे जर आपण पाहिलं तर सन्माननीय ताहिर पटेल साहेब, त्याचबरोबर मुनाल पटेल साहेब, सरपंच तळोजा ग्रामपंचायत, जाहीर खान साहेब, नसरुद्दीन पटेल साहेब, उस्मान पटेल, ज्यांचं फार मोठं नाव आहे संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर आज जागतिक क्षेत्रामध्ये, आणि त्याचबरोबर मुबीन पटेल साहेब यांचं देखील फार मोठं योगदान आहे। तर अंतिम षटक या ठिकाणी मैदानात दिले, मात्र आमच्या समालोचन कक्षामध्ये थोडासा बदल होतोय। यावेळी पेंदरचे विश्वास पाटील यांना विनंती करण्यात की आपण पुढच्या षटकाचं आपण समालोचन करावं। शंकर म्हात्रे यांना विनंती, आपण आपल्या षटकाचं या ठिकाणचं समालोचन करावं। धन्यवाद काका म्हात्रे, धन्यवाद। तुमचं नाव काय? नाव का आपला? शहीदाद शेख, धन्यवाद। खरोखर सुंदर असं आयोजन। पहिल्या पहिल्या फेरीतील दुसरी लढत यावेळी रंगतोय टिशा 11 मोठागाव विरुद्ध चॅलेंजर पारगाव या 2 मातंबर संघामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पहिल्या षटकामध्ये कुठेतरी चुकीचा वाटत होता। त्याच्यानंतर आकाश तारकर या गोलंदाजाची कमालीची वापसी आणि या वापसीच्या आधारे पहिल्या 4 षटकांचा खेळ संपतो। एकूण धाव संख्या यावेळी मोठागाव संघाची 41, 5 गडी बाद। बरोबर चांगलं आयोजन। या आयोजनाचं सर्व श्रेय जातोय ते ताहिर पटेल, तसेच नसरुद्दीन पटेल, जयद खान या मान्यवरांना। तसेच यावेळी मात्र चांगला चेंडू म्हणावा लागेल, मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जाणार, मात्र अति घाई संकटात नाही आपण नेहमी म्हणतो काका, मात्र तशाच प्रकारचं उदाहरण यावेळी मोठागाव संघाच्या या फलंदाजीच्या बाबतीमध्ये। शंकर म्हात्रे आपल्याला मी थोडंसं थांबवतोय। एक अतिशय सुरेख आवाज आपण बेलपाडा गावचे शंकर म्हात्रे यांचा आपण ऐकताय। तर पुढच्या सामना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे शिवकर विरुद्ध जावळा या 2 संघामध्ये। शिवकर संघाचा संघनायक आणि जावळे संघाचा संघनायक यांना विनंती करण्यात येत आहे की आमच्या अतिथी कक्षाशी आपण लगेच नाणेफेक करण्यासाठी संपर्क साधा। MLA ट्रॉफी 2016 मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणून आपण MLA चा फुल फॉर्म आहे, कारण की मराठीमध्ये आमदार, हिंदीमध्ये विधायक आणि इंग्लिशमध्ये MLA अर्थात मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली। आपण यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होतो, मात्र बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित टायमिंग होत नसल्या कारणामुळे पंचांचा इशारा येतो लेग बायच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय। मला सोहेल शेख सांगतो एकूण धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती मोठागाव संघाची 42।
खरोखर अप्रतिम आयोजनाबरोबर प्रथमच आपल्या नाईट विभागामध्ये आणि तलोजा विभागामध्ये आणि रायगड विभागामध्ये LCD स्क्रीनचा वापर खरोखर कौतुकास्पद अशी कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक पुन्हा फुलटॉस मध्ये चेंडू मात्र यॉर्क पर केला प्रयत्न मात्र फॉलोमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. यानंतरची लढत खास लढत असेल ती शिवकर विरुद्ध जावळा. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आयोजकांच्या वतीने विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी आमच्या आयोजकांशी त्वरित संपर्क साधावा. खरोखर अखेरचं षटक डेट षटक म्हणून ओळखले जाते मात्र यावेळी मात्र पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करताना गोलंदाज तो पारगाव संघाचा नरेश. नवीन येणारा फलंदाज येतो दत्ता भोईर. 44 5 गडी बाद 44 अशी नाजूक अवस्था. कारण की या सामन्यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य असेल ते कारण की धावा कंपल्सरी आपल्याला चेस कराव्या लागतील. कारण की समोरच्या संघाने 50 धावा काढल्या आणि शेवटच्या चेंडूवरती 5 धावा काही 6 धावा असतील तर तरी देखील यानंतर जोरदार प्रहार करतोय. थोडासा टायमिंगचा अभाव मिड ऑनचा क्षेत्ररक्षण कोणती चूक करत आणखीन एक गडी बाद होतोय. विकेट ॲटॅकची सुवर्ण संधी गोलंदाज नरेश साठी. सॉरी सर यावेळी मात्र अचूक टप्पा अचूक दिशा स्टंप टू स्टंप गोलंदाजी बघायला मिळतो. त्याचबरोबर क्षेत्ररक्षणाची सुरेख साथ. यावेळी कुठेतरी वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न दिसतोय तो चॅलेंजर पारगाव संघाचा. ज्या पद्धतीने काका म्हात्रेंनी उल्लेख केला होता की मोठागाव संघ हा एक नावाजलेला संघ मागील स्पर्धेमध्ये आपल्या संघाच्या कामगिरीच्या आधारे 1 नंबरचा विजेता. कारण का प्रत्येक स्पर्धा ही काका प्रत्येक संघासाठी नवीनच असते. यावेळी मात्र चेंडू खेळून काढलाय तो मिड ऑफच्या दिशेने मिस फील्ड बघायला मिळतोय. मात्र सीमारेषेत लगतचा क्षेत्ररक्षक फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतो. 2 धावा घेतल्या जातात. एका धावेच्या जागी 2 अतिरिक्त धाव बहाल केली जाते. पहिला सत्र संपतो. एकूण धाव संख्या जाऊन पोहोचतोय ती 24. एक नम्र विनंती आहे. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे शिवकर विरुद्ध जावळा या 2 संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक हा दुसरा कॉल आहे. कृपया आपण त्वरित संपर्क साधा कारण एक मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहे. वेळ दौडू नका आणि आपल्याला विनंती करण्यात येत आहे की आपण कृपया त्वरित आमच्या अतिथी कक्षाशी संपर्क साधा. तर एकूण धावसंख्या आपल्याला धावकावर पाहायला मिळते ती इन ऑफ फर्स्ट इनिंग 44 धावा 8 गडी बाद 44 धावा 45 धावांचं लक्ष आहे चॅलेंजर पारगाव अर्थात आकाश तारेकर या संघाला. प्रति षटकाचा जर आपण विचार केला प्रति षटक जर या ठिकाणी निश्चितच 9च्या सरासरी धावांची गरज आहे सामना जिंकायला. पाहूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार काय बिघडणार आणि ऐकूया प्रथमच आपण पेंजरचे आमचे अतिशय जबरदस्त समालोचक या ठिकाणी विश्वास पाटील यांना. ओव्हर टू विश्वास पाटील. दरम्यान पहिल्या सत्राचा खेळ संपतो. 44.25 लक्ष यावेळी असेल ते चॅलेंजर पारगाव संघासमोर आणि तिसऱ्या लढत असेल यावेळी ते शिवकर विरुद्ध जावळा. दोन्ही संघांना मी आयोजकांच्या वतीने आव्हान करतो विनंती करतो का आपण नाणेफेक यायचं आहे. आणि यथार्थ पुढची तिसरी नाणेफेक होते ती शिवकर विरुद्ध जावळे संघ आणि नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय. तर वळी आपण स्वागत समारंभाकडे. ठाणे जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित असणारे आणि स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीचे जनक सर्व सन्माननीय विनोद शेठ पाटील साहेब काटे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आणि स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित केलं सन्माननीय ताहिर शेठ पटेल साहेब यांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते आपण विनोद दादा पाटील साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. एक फार मोठे आयोजक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात ज्यांनी सलग 15 वर्ष रतनबुवा ट्रॉफीच्या माध्यमातून अतिक सुरेख कामगिरी त्यांना या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांचे स्वागत करत आहात. या ट्रॉफीचे सर्व अर्थात सन्माननीय ताहिर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचे स्वागत केले जात आहे. त्यानंतर सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेब काटे जे या स्पर्धेचे म्हणजे स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीचे निश्चितच उजवे हात म्हणून आमचे विनोददादा पाटील साहेबांचे उजवे हात म्हणून संबंधित जाते त्यांचं स्वागत केले जाते. ते आमचे ताहिर शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान देऊन आपण त्यांचे स्वागत करत आहात. त्यानंतर पुढचे स्वागत आपण पाहणार आहात काटेचे पुन्हा एकदा एक या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी नोंदवणे अनंतजी पाटील साहेब यांचं आपण स्वागत करत आहात. ताहिर पटेल साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आपण अनंतजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. काशीनाथदादा पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान देऊन आपण स्वागत करत आहात. एक अनेक
या स्पर्धेचे एक उजवे हात म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते काशीनाथजी पाटील साहेबांचं स्वागत केलं गेलं. त्यानंतर सन्मानी अनंतजी पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. काटेचे ज्याने काटे संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्यांचं फार मोठं उल्लेखनीय कामगिरी असते ते अनंतजी पाटील साहेबांचं ताईशेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन आपण स्वागत करत आहात. त्यानंतर योगेशजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. योगेश पाटील साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप मोठं योगदान असतं आणि ताहिर पाटील साहेब यांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह आपण योगेशजी पाटील साहेबांचं आपण स्वागत करावं. त्यानंतर नांदिवलीचे आणि स्वर्गीय जितू इलेव्हन क्रिकेट संघ नांदिवलीचे संघनायक बाळू म्हात्रे साहेब यांचं देखील या स्वर्गीय रतनबाबा पाटील स्पर्धेमध्ये फार मोठे योगदान असतं. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलंय. बाळू पाटील अर्थात निलेश म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. निलेश म्हात्रे यांचं स्वागत ताहिरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. काही क्षणात आपण मैदानाकडे होणार कारण अतिथी देवो भव येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्यानंतर नावडेचे एक जबरदस्त आयोजक किरणजी खानावकर साहेब यांचं देखील स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. किरणजी खानावकर साहेबांचं स्वागत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ते आमचे सर्व या स्पर्धेच्या माध्यमातून ताहिरशेठ पटेल साहेब यांना विनंती की किरणजी खानावकर साहेबांचा देखील आपण या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं देखील स्वागत करावं. आणि नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय ते पुन्हा एकदा शिवकर विरुद्ध जावळा या दोन संघांना या दोन्ही संघाचे संघनायकांनी कृपया संपर्क साधायचा आहे. काही क्षणात नाणेफेक संपन्न होईल. तर किरणजी खानावकर साहेब नावडे यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि सन्माननीय विनोददादा पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण तिसरा सामना शिवकर आणि जावळा या संघामध्ये आपण नाणेफेक करावी. दरम्यान आपण वळूया मैदानाकडे पाहताय फलंदाज मात्र बाद होतोय. जर आपण काही क्षणातच या ठिकाणी शिवकर आणि जावळा संघ नाणेफेकीसाठी जर आलं नाही तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. शिवकर संघ आलेला आहे. जावळा संघ आपल्याला विनंती आपण कृपया त्वरित संपर्क साधा नाणेफेक करण्यासाठी. वेळ दौडू नका अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्या. जावळा संघ वेळ दौडू नका त्वरित या. आणि स्वर्गीय रतनबाबा पाटील स्पर्धेचे सर्व विनोददादा पाटील साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते शिवकर आणि जावळा संघाला आपण या ठिकाणी नाणेफेक करायची आहे. दोन्ही संघाला आमच्या अतिथी कक्षातून आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांकडून आणि त्याचबरोबर आमच्या समालोचन कक्षाकडून हार्दिक शुभेच्छा. विनोददादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे. तर धावसंख्या आपण पाहायला मिळते 25 धावांचं लक्ष समोर असताना धावपलकर आल्या. त्या स्क्रीन आपण जरा धावपलक व्यवस्थित करायचं आहे. वळूया मैदानाकडे. धावसंख्या धावपलक पाहायला मिळते 25 धावांचं लक्ष आहे आपल्या समोर. आकाश तारेकर आपल्याला 25 धावांचं लक्ष आहे. तर विनोददादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होते. जावळा विरुद्ध शिवकर दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. प्रथम फलंदाजी करत असताना मोठगाव संघाने त्रिशैल मोठगाव संघाने 8 गडी बाद 44 धावा जमवल्यात आणि 25 धावांचं लक्ष ठेवले आहे. ते निश्चितच याडी 40 पारव संघाला. तर नाणेफेकीचा निर्णय या ठिकाणी येतोय. नाणेफेक जिंकतोय शिवकर संघ. नाणेफेक जिंकतोय शिवकर संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि वळूया मैदानाकडे. यावेळेचा चेंडू आपण पाहता बराच वेळ हवेमध्ये शेतोशे चेंडूवर निश्चितच यावी लांब आणला आणि फलंदाज बाद. O2 विश्वास पाटील. धन्यवाद. हॅलो हॅलो धन्यवाद काका मात्र अतिशय चांगला सामना मोठा गाव आणि पारगाव या दोन संघादरम्यान रॉयल पारगाव आणि क्रिशा 11 मोठा गाव या दोन संघादरम्यान हा सामना सुरू आहे. सामन्याचं पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये निलेश म्हात्रेच्या संघानं फक्त 44 धावा केल्या 5 षटकांमध्ये आणि 45 धावांचं लक्ष ठेवलंय. ते मात्र या रॉयल पारगाव संघासमोर जर विचार केला दोन संघांचा काका मात्र तर ज्या संघानं ठाणे जिल्ह्यामध्ये हाहाकार माजवलाय आताच स्वर्गीय रतनबाबा स्मृती चषकामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा मोठा गाव संघ, तर दुसरीकडे रायगडमध्ये ज्याची हुकूमत आहे तो मात्र हा पारगाव संघ. म्हणजे या दोन वाघांमध्ये मी म्हणेन मोठी झुंज सुरू आहे ती या मैदानावरती 45 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला हा पारगाव संघ.
नक्कीच गोलंदाज जल्पेश भोईर चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 बळी मिळवलेत. ते जल्पेशनं 9च्या सरासरी धावा करायच्या ते मात्र या पारगाव संघाला, परंतु कुठे का होईना या जल्पेशने मात्र त्या धावांवरती रोप लावलंय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद झाले ते मात्र सुमित डोंगरे आणि सोन्या. स्ट्रायकर इंडवरती आता मात्र फलंदाज आकाश तारेकर. रायगडचा वंडर बॉय ज्याला म्हटलं जातं तो आकाश तारेकर मास्टर माइंडने देखील चुकी केली आणि पहिली हॅट्रिक प्राप्त झाली. ती मी म्हणेन या जल्पेशच्या रूपामध्ये मोठागाव संघाचा जल्पेश याच्या नावी. अतिशय चांगला खेळ पाहायला मिळतो. काका मात्र असं वाटलं होतं की 45 धावांचं कडवं आव्हान मी म्हणेन पारगाव संघासमोर ठेवलं. असं वाटलं होतं की 9.00च्या सरासरी धावा जमा करायच्या 5 षटकामध्ये प्रथमच, परंतु जल्पेश भोईरनं अशी गोलंदाजी केली ना काका मात्र की मी म्हणेन आता मात्र अडचणीमध्ये आलाय तो रॉयल पारगाव संघ. काका विशेष पाटील आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की 44 धावा 45 धावा तर या ठिकाणी एक निश्चितच ही जी हॅट्रिक या ठिकाणी संपन्न झाली होती ती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं षटक फेकणार गोलंदाज जल्पेश भोईर याला 3 फलंदाज सलग बाद केल्याबद्दल जी हॅट्रिक घेतली त्याबद्दल स्वर्गीय रतनभाऊ ट्रॉफीचे जनक सन्माननीय विनोददादा पाटील साहेबांकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत जल्पेश साठी. नक्कीच काका मात्रे डीजे याचा थोडासा बेस वाढव थोडा. हॅलो, अतिशय जबरदस्त सामना तो मात्र मोठा गाव आणि पारगाव. एकीकडे मी म्हणेन ठाण्याचा ठाण्यावाग निलेश म्हात्रे तर दुसरीकडे आकाश तारेकर रायगडचा वंडर बॉय. परंतु हे दोन्ही फलंदाज मी म्हणेन दोन्ही स्टार खेळाडूंनी चांगली कामगिरी आज या मैदानावरती करता आली नाहीये. कारण आकाश देखील 0वरती बाद झाला. जरी निलेश म्हात्रेने एक षटकार देखील लगावला होता परंतु निलेश देखील बाद झाला होता. आता नरेश गायकरच्या खांद्यावरती जबाबदारी आली आहे. उस्मान पटेल स्टार खेळाडू तळोजा त्याला विनंती आहे की त्याने आमच्या संयोजन कक्षेशी संपर्क साधायचा. उस्मान पटेलला विनंती करूया की त्याने तातडीनं संयोजन कक्षेशी संपर्क साधायचा आहे. आता मात्र 4थ्या चेंडूवरती माझे साथी स्कोरर शांताराम जाधव मला सांगतात की पहिली धाव ही 4थ्या चेंडूवरती लागते ती मात्र या पारगाव संघाची. गुणलेखक शांताराम जाधव, सोहेल शेख पेठ, तसेच समालोचक काका म्हात्रे विद्यानगर अलिबाग, शंकर म्हात्रे बेलपाडा आणि बाकीचे जे आहेत समालोचक ते मात्र मला वाटतं जेवण जलपानासाठी गेलेत. ओले अतिशय चांगली कामगिरी अतिशय टिचून मारा केलाय तुझ्या गोलंदाज जल्पेश भोईरनं. स्ट्रायकर फलंदाज केतन मेहर ज्यानं चांगली गोलंदाजी केली होती परंतु हा चेंडूला मात्र भिरकावून लावले. लॉंग ऑफ च्या दिशेमध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तू मिळून झालं होतं दोघांमध्ये परंतु एक धाव मिळतीये ती या फलंदाज केतन मेहरला. एका धावच्या मदतीने संघ पुढे सरसावलाय. 2 धावा आतापर्यंत धावा लागल्यात त्या या रॉयल पारगाव संघाच्या. रॉयल पारगाव मी म्हणेन थोडासा का होईना काका मात्र अडचणीमध्ये आता मात्र दिसतोय कारण आघाडीचे फलंदाज सुमित डोंगरे, आकाश तारेकर, सोन्या हे 3 महत्वाचे फलंदाज आघाडीचे फलंदाज मात्र मैदानामधून बाहेर गेलेत. ते गेलेत मी म्हणेन या जल्पेशने त्यांना बाहेर पाठवलेत. अतिशय चांगले गोलंदाज. हा चेंडू आता मात्र फुलटॉस चेंडू परंतु चेंडू गेलाय मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये. एक धाव घेण्याचा प्रयत्न वाईटचा इशारा पंचांचा. अवांतर धावसंख्येत 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत त्या या पारगाव संघाला. काका मात्र धावा कशा येतील याच्या मी म्हणेन याची ही मोठी बाब असणार आहे ती या पारगाव संघासमोर. परंतु जल्पेश हा चेंडू पुन्हा एकदा त्याच पहिले चेंडू आता मात्र चेंडू थांबणार नाही. शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये चकून चेंडू वाईटचा इशारा 1+4 4+1 म्हणजे 5 धावा मिळत आहेत त्या या पारगाव संघाला. मी म्हणेन काका मात्र ज्या प्रकारे गोलंदाजी जल्पेशने केली होती पहिल्याच षटकामध्ये हॅट्रिक प्राप्त केली होती. पहिल्या 3 चेंडूवरती 3 फलंदाज सुमित डोंगरे, आकाश तारेकर आणि सोन्या. सुमित डोंगरे आणि आकाश तारेकर पारगाव संघाचीच नाही तर मी म्हणेन ह्या रायगड मधली उत्कृष्ट सलामीची जोडी असं मानलं जातं या जोडीला. त्या जोडीला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय तो या जल्पेश भोईरनं. काका निश्चितच एक संजीवनी 5 धावा ज्याला मानल्या जातात या टीम मिळाल्या त्या आकाश तारेकरच्या निश्चित चॅलेंजर पारगाव संघाला.
दरम्यान हा चेंडू आपण पाहिला होता, चेंडूला खेळूला मिडॉनच्या दिशेने, मिडॉनला शेतशीक चेंडूवर येतोय तोपर्यंत 1 धाव मिळते आणि धावसंख्येमध्ये 1 बदलतोय. एकूण धावसंख्या धावफलक येते 10, अजूनही 35 धावांचं लक्ष सामना जिंकायला. ओव्हर टू विश्वास पाटील. नक्कीच काका मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये जल्पेशनं अतिशय चांगली कामगिरी केली. पहिल्या आघाडीचे 3 फलंदाज त्याने तंबूमध्ये परतवले. सुमित ढोंगरे, आकाश तारेकर आणि सोन्या अशी ही नामवंत खेळाडू त्याने मी म्हणेन त्याने तंबूचा रस्ता दाखवला. परंतु एक स्वेर चेंडू टाकला. माझे साथी स्कोर मला सांगतात की आतापर्यंत जर विचार केला तर 22च्या 5 धावा आणि वाईटच्या 2 धावा म्हणजे टोटल 7 धावा या अव्वंतर धावा मिळाल्यात तर मी म्हणेन या पारगाव संघाला. आणि केतन मेहर खेळतो तो मात्र 2 वरती आणि नरेश गायकवाड खेळतो तो मात्र 1 वरती. काका निश्चितच या स्पर्धेकडे आपण जर पाहिलं तर आमचे सन्मान्य ताहिर पटेल साहेब, मुनाम पटेल साहेब, सरपंच तळोजा ग्रामपंचायत, जावेद खान साहेब, जैद खान साहेब, नसुद्दीन पटेल साहेब, उस्मान पटेल आणि मोबिन पटेल यांचं फार मोठं योगदान आणि त्यांच्या सहकार्यांचं योगदान या ठिकाणी पाहायला मिळालं. तर सामन्यासाठी आपण पाहताय मोबाईल आणि चषक आपल्याला पाहायला मिळतात. उत्कृष्ट फलंदाज फ्रीज, गोलंदाजासाठी उत्कृष्ट गोलंदाज वॉशिंग मशीन, क्षेत्ररक्षक ओव्हन आणि मालिकेसाठी मोटार सायकल ही या स्पर्धेचे निश्चित आकर्षण आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर टू विश्वास पाटील. नक्कीच काका मात्र अतिशय देखणं आयोजन, एवढी प्रशंसा करावी म्हणेन आयोजक ताहिर पटेल साहेब असतील, जाहिद खान, नसरुद्दीन पटेल, मुनाफ पटेल आणि उस्मान पटेल यांची जेवढी प्रशंसा करावी काका मात्र तेवढी कमी आहे. अतिशय चांगलं आयोजन. दुसरा गोलंदाज महेश वेले, परंतु हा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढाय, सरळ चेंडू गेला मात्र सीमा रेषे बाहेर एक जबरदस्त खणखणीचा चौकार नरेश गायकवाड यांच्या बॅटमधून निघालेला हा, माफ करा केतन मेहर यांच्या बॅटमधून निघाला हा पहिला दणदणीत असा चौकार. मी म्हणेन चौकारांची गरज आहे. पहिल्याच षटकामध्ये 10 धावा जरी आल्या असल्या 9.00 सरासरी धावा करायच्या आहेत त्या पारगाव रॉयल पारगाव संघाला, परंतु आतापर्यंत 14 धावा धावपकावर लागल्यात काका मात्र ते या 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये त्या मात्र रॉयल पारगाव संघाच्या. पुढचा चेंडू आता मात्र फुलटॉस चेंडू, चेंडूला भिरकावलेला मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जातं. तत्पूर्वी अवधी होता दोन्ही फलंदाजांमध्ये 1 धाव एकवटण्याचा. एका धावच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 15 धावा धावपकावर लागल्यात त्या पारगाव संघाच्या. अतिशय चांगला सामना असं वाटलं होतं काका मात्र की हा सामना चुरशीची लढत पाहायला मिळेल, परंतु 44 धावा पहिल्या सत्रामध्ये झाल्या होत्या. 45 धावांचं लक्ष ठेवलं होतं. असं वाटलं होतं की 25 धावा सहजरित्या हा पारगाव संघ पार करेल, परंतु जल्पेशने जी कमाल केली पहिली हॅट्रिक, मी म्हणेन हा चेंडू अतिशय खराब चेंडूवरती चौक उत्तर, चेंडू गेला सरळ पॉइंट क्षेत्रामधून 4 धावांसाठी. नेहमी आपल्याला म्हणलं जातं की जुनं ते सोनं असं नेहमी म्हणलं होतं विश्वास पाटील. आपण पाहिलं जेव्हा आकाश तारेकर सारखं बुलंद तोफ ज्यावेळी मैदानातून थंड झाली तेव्हा नरेश गायकवाड सारखा एक जबरदस्त फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याला साथ देतोय केतन मेहर ज्याने अतिशय चांगली कामगिरी केली. हा चेंडू आपण पाहिला होता डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉइंट मधून चेंडूला सीमात पडतोय 4 धावांसाठी. नक्कीच काका मात्र अतिशय जुनं ते सोनं ज्या प्रकारे आपण सांगितलं, परंतु जर आपण विचार केला ना नरेश गायकवाडचा तर 48 वय मी म्हणेन आहे त्यांचं, परंतु ज्या प्रकारे फलंदाजी ज्या प्रकारे खेळ करतायत आता मात्र चेंडू फसवा टाकला. लोअर फुलटच चेंडू होता, चेंडूला भिरकावून लावण्याचा प्रयत्न केला होता मी म्हणेन नरेश गायकवाडने, परंतु पूर्णपणे प्रयत्न फसलाय आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक अप्रतिम झेल टिपला मात्र क्षेत्ररक्षकाने. चौथा हादरा बसतोय तो मात्र या रॉयल पारगाव संघाला. निश्चितच या ठिकाणी असं वाटलं होतं की नरेश या पारगाव संघाची बुडती नौका पहिली राहण्यासाठी एक चांगला नावाडी मिळतोय असं वाटत होतं. त्याच क्षणी तो चेंडू जो फसवा चेंडू आपण पाहिला होता गोलंदाजा महेश वेले याचा आणि हा चेंडू यावेळी आपण पाहिला लॉंग ऑफ सीमारेषेकडे जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. थोडीशी मनगडी ताकद कमी राहिली आणि चेंडू आपण पाहता क्षेत्ररक्षक हातामध्ये विसावला आणि याबरोबर चौथा जर आपण पाहिलं तर चौथा धक्का बसला तो निश्चितच यावेळी चॅलेंजर पारगाव संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, नवीन फलंदाज अक्षय पाटील. मात्र एकूण जर आपण परिस्थिती पाहिली तर रायगड जिल्ह्यातला एक जबरदस्त संघ तर दुसरीकडे आपण पाहताय ठाणे जिल्ह्यातला एक मोठा संघ ज्याने नुकतीच स्वर्गीय रतनभाऊ ट्रॉफीचे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं होतं. ₹3,33,333 मानकरी ठरला होता तो निलेश म्हात्रे यांचा हा संघ. नक्कीच काका मात्र अतिशय कसलेले दोन्ही संघ आहेत, परंतु हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र चेंडू गेला तो मात्र कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षक पडलाय. मी म्हणेन झेल टिपण्याच्या नादामध्ये रनिंग मध्ये काहीतरी अडथळा आला असावा किंवा आउटफील्ड मध्ये काहीतरी मी म्हणेन
त्रास झाला असावा तो क्षेत्ररक्षकाला. जर हा क्षेत्ररक्षक पडला नसता तर कधी झेल टिपला असता तो या क्षेत्ररक्षकाने 2 धावा मिळतात. तर या फलंदाज केतन मेहरला 2 धावा मिळतात. त्या मात्र या पारगाव संघाला 2 धावाच्या मदतीने 21 वरती आतापर्यंत मजल मारली ती या पारगाव संघानं. गोलंदाज महेश वेले अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. 11 धावा मी म्हणून आतापर्यंत दिल्यात. हा चेंडू 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट टर्मिनेट क्षेत्रामध्ये चाललाय. 75 एक बेचा इशारा येतोय. 1 धाव मिळते ती या पारगाव संघाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांमध्ये 22 धावा आतापर्यंत धावबागातील लागल्यात त्याच्या रॉयल पारगाव संघाच्या. अतिशय चांगला खेळ इथे पाहायला मिळतो. तर मात्र प्रेक्षकांना 18 चेंडू आणि काका मात्र 23 धावांची गरज आहे ती या पारगाव संघाला. परंतु 18 धावा आणि 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे ती या पारगाव संघाला. परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती मी म्हणजे जल्पेश भोईरनं पहिलं असं वाटलं होतं की पहिल्याच षटकामध्ये हॅट्रिक प्राप्त केली होती. पहिल्या 3 चेंडूवरती त्याने 3 गडी बाद केले होते. मग तो आकाश तारेकर असेल, सुमित डोंगरे असेल किंवा मग सोन्या या 3 फलंदाजांना मात्र त्यांनी तंबूचा रस्ता दाखवला होता. परंतु त्याच्यानंतर थोडीशी खराब गोलंदाजी केली. आव्हान तर मी म्हणेन 7 धावा दिल्या त्या जल्पेशनं. त्याच्यानंतर गोलंदाजी आला होता मात्र महेश वेले. ज्या महेश वेलेनं तब्बल 12 धावा खर्च केल्या आणि एक मी म्हणेन बळी मिळाला तो या महेश वेलेला. तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये 18 षटकांमध्ये 23 धावांचं गरज आहे सामना जिंकायला. आणि क्रिकेटचे कुरुक्षेत्र जिथे बॅट आणि चेंडूचे युद्ध, या युद्धामध्ये काय घडणार काय बिघडणार ऐकूया पुढच्या 2 षटकांसाठी. मी आपल्याला घेऊन जातोय ते मुंबईचे एक जबरदस्त हिंदी समालोचक सेजाज शेख यांच्याकडे. ओव्हर टू सेजाज शेख. धन्यवाद काका मात्रे सर. बहुत ही बेहतरीन मैच अब तक के जारी है. दोनों ही टीमें जीत के लिए जद्दोजहद करती हुई जीत तक के पहुंचने की कोशिश में यहां पर एक दूसरे से भिड़ती हुई गेंदबाजी की कमान पर आए हैं जल्पेश भोईर. यानी कहा जाएगा कि तिरकशों के तीर में से एक सुनहरा तीर जिसने अपनी टीम के लिए हैट्रिक हासिल की थी, उस गेंदबाज को लाया गया है. इसी बीच ये गेंद इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, बिल्कुल शॉर्ट पिच गेंद थी. गेंद में उछाल के साथ साथ गति भी नजर आई. परफ्यूम डिलीवरी जिसे कहा जाता है, नाक के पास से गुजरती हुई गेंद कीपर के दस्तानों में सुरक्षित डॉट के रूप में. काफी तेज तर्रार गेंदबाज है. कांधों का सही तरीके से उपयोग करते हुए अपनी रफ्तार को कंट्रोल में रखते हुए इसी बीच अगली गेंद लेकर तैयार. इस बार काफी करारा प्रहार, गेंद डीप लॉन्ग ऑन की दिशा में, सुंदर सा कैच, बहुत ही खूबसूरत कैच. जम लगाकर कैच को लपका है नीलेश ने काफी सुंदर अंदाज से. उन्होंने पहले पीछे लाइन को जज किया और उसके बाद कैच को जज किया. ये दोनों ही चीजों का कॉम्बिनेशन हुआ. एक सुंदर सा कैच देखने मिला, एक बड़ा विकेट हाथ लगा जो कि अच्छे बल्लेबाज आउट होकर पवेलियन के राह लौटते हुए 8 गेंदों में 9 रन बनाने वाले बल्लेबाज केतन मेहर. आतापर्यंत आपण बघितलं असेल की कधी गोलंदाजाचं वर्चस्व, कधी म्हणजे संमिश्र प्रतिपादन दोन्ही संघाकडून यावेळी बघायला मिळतोय. कारण की कधी 4 दिवस असून 4 दिवस सुरूची आपण नेहमी बोलतो तशाच प्रकारचा खेळ यावेळी दोन्ही संघाकडून. बिल्कुल दोनों ही टीमें डेंजर हैं. दोनों ही टीमों को जीत की आस है, जीत के लिए मेहनत करती हुई. और अब तक के दोनों ही टीमों ने घुटने नहीं टेके, ये अच्छी बात है. तो अब क्या होगा, ये मैच का रोमांच अब तक के जारी है. सुंदर सा बेहतरीन सा आयोजन और नियोजन बिल्कुल कहा जाएगा वाघ 11 क्रिकेट क्लब तलुजा की तरफ से. सबसे बड़ा योगदान जिनके मार्गदर्शन से इस प्रतियोगिता को रखा गया है माननीय श्री ताहिर पटेल साहब, जिन्होंने सुंदर और बेहतरीन क्रिकेट की मेजबानी इस सरजमी पर तमाम दर्शकों को और साथ ही साथ खिलाड़ियों को दी है. उसी तरीके से बात करें जाहिद खान की, उसी तरीके से बात करें नसुद्दीन पटेल साहब की और खासकर मुनाफ पटेल साहब, और काफी बड़ा योगदान उस्मान पटेल. इसी बीच ये गेंद इस बार फुल एंड गेंद थी. गेंद को दिशा दी, गेंद डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में. 1 रन जरूर पूरा किया दौड़कर. अच्छा तालमेल, बेहतरीन कॉम्बिनेशन दोनों ही बल्लेबाजों के बीच. एक दूसरे की नजर पढ़कर दौड़ते हुए नजर आ रहे हैं. रनिंग बिटवीन द विकेट काबिले तारीफ. अच्छा तालमेल के साथ 2 रनों का यहां पर इजाफा होता हुआ, 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 24 रन. अगली गेंद लेकर तैयार फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर. राइट आर्म ओवर द विकेट. इस बार काफी करारा प्रहार बल्लेबाज का कारपेट के सहारे लॉन्ग ऑफ की दिशा में, लॉन्ग ऑन की दिशा में दूसरे अंक दौड़ लगाते हुए और 2 रन लेने में कामयाब. अब बल्लेबाज बिल्कुल कहा जाएगा यहां पर गेंदबाज पर अटैक नहीं कर रहे. उन्हें पता है ये इनका बेहतरीन विकेट टेकर गेंदबाज है, इसलिए कारपेट के सारे स्ट्रोक को अंजाम दे रहे हैं. इस ओवर के बाद शायद वो प्रहार करने की कोशिश करें.
क्रिकेट में एक लक फैक्टर और एक लक फैक्टर के साथ साथ चतुराई भी जरूरी होती है, दिमाग का इस्तेमाल करना होता है। वो दोनों ही चीजों का कॉम्बिनेशन यहां पर दोनों ही बल्लेबाजों के बीच दिखता हुआ। इस बार आड़े बल्ले से खेल दिया, गेंद डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रनों के लिए खूबसूरत सिक्सर और खूबसूरत सा साइन जो कि हमारे जावेद फरीद सर बहुत ही बढ़िया उनका सिग्नेचर जो है 6 का वो दर्शाते हुए, एक अनुभवी अंपायर हैं, एक अच्छे अंपायर के रूप में जाने और पहचाने जाते हैं, काफी नामचीन अंपायर हैं हमारे जावेद फरीद सर जो कि मेन अंपायर की भूमिका में। उसी तरीके से स्क्वायर लेग के अंपायर हैं सुनील पाटिल साहब, काफी बेहतरीन अंपायर की भूमिका में नजर आते हुए। इसी बीच ये गेंद, इस बार चेंज ऑफ पेस, गति का परिवर्तन किया, बल्लेबाज को बीट करने की कोशिश की लेकिन बल्लेबाज ने गेंद को आसानी के साथ पड़ा, कलाई का उपयोग किया, गेंद गली की दिशा में 1 रन जरूर पूरा किया। 1 ही रन से संतुष्ट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। इसी के साथ ओवर की समाप्ति होती हुई 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 33 रन, लक्ष्य जो कि रखा गया है 12 गेंदे 12 रन, करो या मरो की स्थिति, डू अ डाय। निश्चित ड्रिंक्स वरेक आपण पाहायला मिळतं। या दरम्यान आपण पाहणार आहोत ते शिवकर आणि जावळा। शिवकर संघाने नाणेफेक जिंकलेले, क्षेत्ररक्षण पत्करले, जावळे संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले। हे जे षटक जर आपण पाहिलं 2 षटक फेकले ते गोलंदाज जल्पेश भोईर यांनी तब्बल 21 धावा दिल्या आणि 4 फलंदाजीने बाद केलं। तर दुसरीकडे आपण पाहिलं आकाश तारेकर यांनी 14 धावा दिल्या होत्या आणि 4 फलंदाज बादले। ही तफावत होती। तर क्रिकेटचा सिलसिला असंच चालू राहील, पण यानंतर आपण पाहिलं या स्पर्धेनंतर आपण पाहणार कर्नाळ स्पोर्टच्या मैदानावर एक मोठी नाईट क्रिकेट स्पर्धा संपन्न होते। दिनांक 17/2/16 ते 21/2/16, प्रथम पाशी 2,22,222 रुपये, द्वितीय पाशी 1,11,111 रुपये, तृतीय पाशी 55,555 रुपये, चतुर्थ पाशी 55,555 अशी क्रिकेट स्पर्धा जी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर नवीन पनवेल येथे दोस्ती क्रिकेट संघ आकुर्ली यांच्या वतीने विजय ठाकूर यांच्या माध्यमातून डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल। दिनांक 23/2/16 ते 27/2/16, प्रथम पाशी 2 लाख, द्वितीय पाशी 1 लाख, तृतीय पाशी 50,000, चतुर्थ पाशी 50,000। त्यानंतर जर आपण पाहिलं तर रायगडमध्ये नेरे येथे एक नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल, जी आपण पाहणार आहोत दिनांक 25/3/16 ते 29/3/16। 24 संघ रायगडचे, 8 ठाण्याचे संघ असणार आहेत। प्रथम पाशी 2 लाख, द्वितीय पाशी 1 लाख, तृतीय पाशी 50,000, चतुर्थ 50,000 रुपये अशा या क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहिल्यात। आणि T20च्या माध्यमातून डोंबिवलीच्या मैदानात नाईट क्रिकेट स्पर्धा आणि त्याचबरोबर एक ग्रामीण चषक डोंबिवलीच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। 2 नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात। ओव्हर टू सर शेजाज सर। धन्यवाद काका मात्रे सर। पहली गेंद पर 1 रन लेने में कामयाब, दोनों ही बल्लेबाज 1 रन से ही संतुष्ट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। उन्हें पता है 12 गेंदों में 12 रन की जरूरत है। यहां पर मैच को क्लोज लाने की कोशिश कर रहे हैं, यहां पर इंतजार कर रहे हैं, सब्र कर रहे हैं, देखते हैं कब इनका सब्र का बांध टूटता है और किस तरीके का प्रहार करते हैं। अब 11 गेंदें बची हैं शेष, जीत के लिए रनों की दरकार है, वो है 11 गेंदें 11 रन। अगले दौर में पहुंचने के लिए जीत अभी भी 11 कदम दूर। इसी बीच ये गेंद, इस बार काफी करारा प्रहार, गेंद डीप मिड ऑन बाउंड्री के बाहर, 6 रनों के लिए खूबसूरत सिक्सर, बेहतरीन स्ट्रोक, परफेक्ट टाइमिंग, परफेक्ट प्लेसमेंट, थोड़ा सा ताकत का कॉम्बिनेशन, गेंद पे मोहर लगती हुई 6 रनों के लिए। हवाई यात्रा करती हुई गेंद, शॉट बिल्कुल जिस अंदाज में लगाया गया, लॉन्ग ऑन और मिड ऑन के बीच में बिल्कुल कहा जाएगा। मिड ऑन पर जो खिलाड़ी तैनात थे वो दर्शक बनकर गेंद को देखते रहे और गेंद हवाई यात्रा करती हुई सितारों को चूमती हुई बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। ये चौथे बैट्समैन है इस प्रतियोगिता के। प्लीज जूना बॉल ग्राउंड के अंदर दे, नया बॉल प्लीज, माफ कीजिए, नया बॉल ग्राउंड के अंदर दे, न्यू बॉल ग्राउंड के अंदर दे। ये चौथे बल्लेबाज हैं जिन्होंने अपना खाता, इस प्रतियोगिता के चौथे नंबर के बल्लेबाज कहलाए जाएंगे, जिन्होंने अपना खाता 6 रनों के साथ खोला है। अच्छी बल्लेबाजी। अब यहां पर कहा जा सकता है कि मैच में बैटिंग यूनिट टीम पूरी तरीके से पकड़ बनाती हुई, मैच में अपनी तरफ जीत को खींचती हुई, क्योंकि अटैकिंग बल्लेबाजी, पहली गेंद पर 1 रन लिया, स्ट्राइक को रोटेट किया, मौका दिया नए बल्लेबाज जो आए थे रोशन मेहर को, और रोशन मेहर ने काफी करारा प्रहार किया 6 रनों के लिए। खूबसूरत स्ट्रोक, बेहतरीन स्ट्रोक। अब सिर्फ और सिर्फ मैच में अगर बात करते हैं तो लगभग जीत के लिए रनों की रन संख्या है 10 गेंदों में 5 रनों की जरूरत। 10 गेंदें बची हैं शेष, रनों की रन संख्या है 5। जीत लगभग काफी करीब आती हुई। एक बड़ा स्ट्रोक मैच का
तख्ता पलट सकता है, जीत बिल्कुल हासिल करा सकता है बल्लेबाज की टीम को, बैटिंग यूनिट टीम को। अच्छी बल्लेबाजी टीम को जीत की राह तक के पहुंचाने में बल्लेबाज ने आते ही साथ अपने ऊपर प्रेशर नहीं रखा। रोशन मेहर ने आते ही साथ बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास किया। इसी बीच ये गेंद इस बार बैक टू बैक दूसरा सिक्सर, खूबसूरत स्ट्रोक, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए, और इसी के साथ बैटिंग यूनिट टीम ने इस मैच को जीत लिया है। कांग्रेचुलेशन बैटिंग यूनिट टीम रॉयल पारगांव, क्या बात है, बहुत ही अच्छी बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन। ओव्हर टू काका म्हात्रे सर। चॅलेंजर पारगाव संघाने हे सामना जिंकलाय, संघाचा हार्दिक अभिनंदन। मात्र निलेश म्हात्रे यांचा मोठागाव त्रिशा 11 संघाचा हार्दिक आभार। आणि या ठिकाणी सामन्यातला निश्चितच सामनावीरचा पारितोषिक आपण पाहूया। सामनावीरचा पारितोषिक जातोय तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक, सामन्याचं पारितोषिक येतोय यावेळी चॅलेंजर पारगाव संघाचा फलंदाज आकाश तारेकर याला विनंती आहे आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे, ज्याने 2 षटकामध्ये 14 धावा देत 4 फलंदाज बाद केले आणि फलंदाजी करत असताना 4 फलंदाज त्यांनी बाद केले होते, त्याला यावेळी सामनावीराचं पारितोषिक दिलं जातंय। आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय विनोद दादा पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊन आपण आकाश तारेकर जो रायगडचा गोल्डन बॉय ज्याला म्हटलं जातं, अतिशय सुरेख असा खेळाडू आहे, त्याला विनोद दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्याला सन्मानित केलं जात आहे। आकाश तारेकर आपण या ठिकाणी यायचं आहे। तर आकाश तारेकर अतिशय सुरेख अशी कामगिरी केली, विनोद दादा पाटील साहेबांनी त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह दिलेले आहे आणि त्यांना सन्मानित केले जात आहे। त्याचबरोबर जल्पेश याला विनंती आहे आपण देखील या ठिकाणी यायचं आहे, कारण आपल्याला 5,000 रुपयाचं पारितोषिक ज्याने आपण विकेट हॅट्रिक घेतली होती आणि विनोद दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हे आपल्याला 5,000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला सन्मानित केलं जाणार आहे। त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून या ठिकाणी पाहायला मिळतोय तर यावेळी रोशन मेहर याला विनंती आहे, याने देखील यायचं आहे। रोशन मेहर ज्याला हे पारितोषिक घड्याळ देण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय काशीनाथ दादा पाटील साहेब यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊन आपण त्याला सन्मानित करावं। तर रोशन मेहर या ठिकाणी येतोय, त्याला या ठिकाणी हे पारितोषिक घड्याळ देऊन सन्मानित केलं जाईल काशीनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते। आणि जल्पेश यांनी जी विकेट हॅट्रिक घेतली त्याबद्दल त्याने देखील या ठिकाणी यायचंय, त्याला 5,000 रुपयाचं पारितोषिक देऊन सन्मानित केले विनोद दादा पाटील साहेब। तर अशा प्रकारे हा सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय तो आपण पाहत आहे चॅलेंजर पारगाव संघाचं हार्दिक अभिनंदन। मात्र पराभूत संघ या ठिकाणी त्रिशा 11 मोठागाव संघाचं देखील हार्दिक आभार। तर या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोटरसायकल जी आपल्याला पाहायला मिळते, मोटर बाईक जी मालिकावीराची पारितोषिक आहे आणि ती मिळाले खार्डीचे एक जबरदस्त आयोजक सन्माननीय दिनेश शेट्टी पाटील साहेब यांच्याकडे आम्हाला मिळाले। आणि बागबान रेस्टॉरंट जो आपण या स्क्रीनमध्ये बागबान रेस्टॉरंट आपण या ठिकाणी पाहत आहे आमच्या स्क्रीनवर जे आपण पाहिलं होतं। तर यानंतरचा पुढचा सामना सुरू होतोय तो जावळा विरुद्ध शिवकर संघाने नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण पत्करले आणि जावळा संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले।